हॅलो फ्रेंड्स, मी चेतन काळे. आज आपण काही कॅल्क्युलेशन ट्रिक बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत कोणत्याही संख्येला 5ने गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा. चला तर आज आपण पहिलं गणित बघू. पहिलं गणित आहे 24 गुणिले 5. यामध्ये काय करायचं, 24ला 2नी भाग द्यायचा, म्हणजे 24च्या अर्धे करायचे. 24च्या अर्धे होतात 12 आणि 12वर एक शून्य लावून द्यायचा. तर 24 गुणिले 5 याचा उत्तर येईल 120. चला तर आपण आज दुसरं गणित बघू. 72ला अर्धे करायचे. 72च्या अर्धे होतात 36. 36वर एक शून्य लावून द्यायचा. हे झाले 360. चला तिसरं गणित बघू आपण. 120 गुणिले 5. 120च्या अर्धे होतील 60. 60वर एक शून्य लावून द्यायचा. अशा प्रकारे तिसरं गणित झालं. 120 गुणिले 5 बरोबर 600. चौथं गणित बघू. 104 गुणिले 5. 104ला अर्ध करायचं. 104च्या अर्धे होतात बे 5 10, बे 1 बे, बे 2 4. 52वर एक शून्य लावून द्यायचा. अशा प्रकारे चौथ्या गणिताचं उत्तर होईल 520. चला पाचवं गणित बघू. 248 गुणिले 5. 248चे अर्धे करायचे. अर्धे करायचे म्हणजे 248ला 2नी भागाकार करायचा. 248च्या अर्धे होतील बे 1 बे, बे 2 4, बे 4 8. याच्यावर एक शून्य लावून द्यायचा. अशा प्रकारे 248 गुणिले 5 एकदम सोप्या पद्धतीने याचं उत्तर येईल 1240. चला सहावं गणित बघू. 632 गुणिले 5. 632च्या अर्धे करायचे. बे 6, बे 1 बे, बे 6 12. 316वर एक शून्य लावून द्यायचा. अशा प्रकारे 632 गुणिले 5 बरोबर 1360. चला तर आता सातवं गणित बघू. 1040 गुणिले 5. 1040चे अर्धे करायचे, म्हणजे दोन्ही त्याला भाग द्यायचा. बे 5 10, बे 1 बे, बे 2 4, 0 2 6. 520. 520वर एक शून्य लावून द्यायचा. अशा प्रकारे 1040 गुणिले 5 बरोबर 5200. आठवं गणित बघा. यामध्ये 145 गुणिले 5 आहे. अशा वेळेस काय करायचं. 145 ही संख्या तर विषम संख्या झाली ना. तर 145च्या अर्धे करायचे. त्याला 2नी भाग द्यायचा. बे 7 14, बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. अशा वेळेस इथं पॉईंट येतो. हा पॉईंट न देता आपण तो पॉईंट काढून टाकायचा. म्हणजे याचं उत्तर होईल 725. आपण नेहमी काय करतो, इथे एक शून्य एक्स्ट्रा लावतो. पॉईंटच्या केसमध्ये तो पॉईंट काढून टाकायचा, म्हणजे शून्य आपोआप लागून जाईल त्याला. त्यामुळे 145 गुणिले 5 बरोबर 72.5. चला तर आपण एक सोपं गणित बघूया अशाच पद्धतीचं. 25 गुणिले 5. 25 संख्या ही विषम संख्या झाली. तर यामध्ये आता 25च्या अर्धे करायचे. 25च्या अर्धे येतील 12.5. आता हा पॉईंट इथं काढून टाकायचा, म्हणजे 125. याचं उत्तर येईल 25 गुणिले 5 बरोबर 125. चला तर असंच एक गणित आपण अधिक बघू. 35 गुणिले 5. 35चे अर्धे होतील 17.5. तर हा पॉईंट इथं काढून टाकायचा. आपण नेहमी काय करतो, एक शून्य जास्तीचा लावतो. तर या केसमध्ये विषम संख्या असताना त्याचे अर्धे करताना पॉईंटमध्ये येत असेल तो पॉईंट काढून टाकायचा. तर 35 गुणिले 5 बरोबर 175. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.